बाफाने टीमला इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. सरळ 12वा खेळाडू असेल बाफाने टीमला मी विनंती करतो की आपण पाठवून द्या. अगदी चर्चा करूया आता तर मग महेंद्र स्पोर्ट्स नागली टीम जे का अनोख्या अंदाजामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळते. रुपेश मेढे इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. उपसरपंच ज्याला आपण पाहतोय नागली गावचे चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर देखील आहे. अगदी होम साईड ट्रिपल पण नागले टीमचे जे कर्णधार असतील प्रकाश असतील व नितीन असतील आयोजकांशी संपर्क साधा अशी विनंती असेल तुम्हाला देखील. बापाने टीमचे 2 आघाडीचे बॅटर आपण पाहिले तर मग मिस्टर हर्षद अँड विकास ओपनिंगची जोडी आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर आपण नजर टाकूया तर मिस्टर कमाल केपियाल आपण पाहिला तर अगदी भावेश ठाकरे जो आपण पाहिला तर बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर केपीएल मात्र ठरला या सीझनमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक त्याने आपल्या नावावर केली आहे. दमदार बॅटिंग दमदार बॉलिंग आणि नक्कीच आपण पाहिलं तर दमदार खेळाडू आहे. सातत्याने आपण पाहिलं तर अनेक स्पर्धा TR नागली टीमसाठी देखील खेळताना मी पाहिलंय. त्यांना महिंद्रा स्पोर्ट्स नागली संघासाठी खेळताना पाहिलंय. आणि या सीझनमध्ये आपण पाहिलं तर आपल्या टेनिस क्रिकेट आयुष्यातला सर्वात सोनेरी क्षण मात्र त्याने मिळवला. तो सोनेरी क्षण म्हणजेच काय तर एक 2 व्हीलर्स म्हणजेच एक बाईक मिळवण्याचं कारनामा आपल्या टेनिस क्रिकेट कारकिर्दीमध्ये नक्कीच प्रत्येक खेळाडूचं एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण झाले या KPL मध्ये. आणि तो भावेश ठाकरे आपल्याला जर पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवर. समोर हर्षद लेफ्ट आर्म गोलंदाज वेगवान आहे. विकेट टेकर गोलंदाज म्हणून उल्लेख केला जातोय. पहिला चेंडू मात्र फेकला गेलाय दिशाहीन भावेशच्या माध्यमातून. हर्षद या खेळाडूचा विचार करायचा झाला तर अगदी चांगला खेळाडू आहे. रन मेशीन आहे. फॉर्म मध्ये असला तर नक्कीच आपल्या संघाचा नक्कीच बेडा पार मात्र हर्षद लाखात हा करण्यासाठी ओळखला जातोय. ऑन द राईट सरळ बॅटने फेस ओपन केलाय गॅप शोधलाय अगदी क्लास दर्शवलाय. 1 बाउन्सने चेंडू निघून गेला सीमारेखा पार आणि हर्षद नावाचा क्लास दर्शवणारा फटका चौकार 4. वरती अडकला का काय? अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्ट्रॉंग झोन आहे हर्षदचा आणि तिथे आता टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. बघा डॉट चेंडू आलाय. एक क्लास दर्शवला होता टायमिंग दर्शवला होता. एक चौकार प्राप्त केला मात्र यावेळेला भावेशनं थोडीशी लाईन मागे खेचली आणि त्या लाईनला बिघडवण्याचा प्रयत्न होता हर्षदचा. आता दूर खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूची लाईन थोडीशी खराब आहे. दिशा खराब आणि त्यामुळेच वाईड मिळेल. टीमच्या टोटल मध्ये वाढ होत असताना पाहायला मिळते 6 रन स्कोरबोर्डवर. थोडस आपण पाहिलं तर मागे टप्पा ठेवला. चेंडूला कटर केला गेला होता. हो शतरक्षणामध्ये आपण पाहिलं थोडस फंबल झालंय परंतु फंबल आपण पाहिलं तर तितकाही करून चालणार नाहीये. धाव मात्र इथून एक मिळवली जातीये. टीमच्या टोटल मध्ये वाढ झाली. विकास वाईड आहे आपण पाहिलं तर आता स्ट्राईक एंडकडे एक दमदार खेळाडू आहे आणि दमदार खेळ मात्र दर्शवण्याचा प्रयत्न देखील होत असताना पाहायला मिळेल. 7 धावा फलकावर 7 रन्स आतापर्यंत जर विचार करायचा झाला तर मग 22च्या हातामध्ये आता चेंडू सामना आहे. पाहूया हा तगडा हवेत खेळलेला फाटका. टी फॉर टायमिंग टी फॉर टेक्निक टी फॉर टेम्परामेंट दर्शवणारा हा क्लासिकल स्टॉक पाहतोय आपण. विकास वाईडाच्या बॅट मधून हा आलाय 6 बिग हिट 6 धावा. टायमिंग ज्या प्रकारे तंत्र वापरलं गेलंय हर्षदने देखील सुरेख टायमिंग साधलं गेलं होतं. चौकार विकास वाईडाचा देखील सुरेख टायमिंग षटकार पाहायला मिळाला. त्याच नंतर आपण पाहू शकतो की टीमची टोटल आपण पाहिली तर आतापर्यंत 13 चांगल्या धावा आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये.
या बळीला फुलटॉस चेंडू मात्र स्मान केलाय, चेंडू नो बॉलचा इशारा दिलाय, अगदी नोचा इशारा आला आणि इथूनच आपण पाहिलं तर मग 7 धावा. बिमर हाताळला गेला होता आणि त्या बिमरवर आपण पाहिलं तर मग फलंदाजाला बिमार करायचं होतं, परंतु स्वतः गोलंदाज झालाय बिमार. वीस धावा फलकावर आतापर्यंत फेकून झालेले एकूण चेंडू 4 आहेत. अजून सुद्धा आपण पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू फ्रीडच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. फोर्स केलाय खाली क्षेत्र आहे, चेंडू निघून गेलाय, आणखीन एक बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आलाय. भावेश ठाकरेवर आक्रमण केलं गेलंय, भरपूर मोठं आक्रमण मात्र इथे होताना पाहायला मिळालंय. अगदी आपण पाहिलं तर तुटून पडलाय विकास सध्या तरी या मॅच मध्ये. अगदी आपण पाहिलं तर ज्या प्रकारची बॅटिंग त्याची राहिली आहे, षटकार आतापर्यंत 2 एक चौकार आपण पाहिल्या, 16 धावा त्यांनी आतापर्यंत वैयक्तिक केल्यात. टीमची टोटल 24च्या घरामध्ये पोहोचली. पंच केला जातो यावेळेला रुपेश आहेत तिथे, परंतु नाही तिथून पाहिला पण तर चेंडू पुढे सरकला डीप लॉंग ऑफच्या दिशेनं. फिल्डर होते तिथे. धाव मात्र 1 मे एका धावीने टीमच्या टोटल मध्ये वाढ झाली आहे. 25 धावा फलकावर आपण पाहिला. अगदी आपण पाहिलं तर मग 25 आणि मोठी सुरुवात आपण पाहिली आहे, तर भरपूर धावा खर्च केल्यात भावेशनं. अगदी आपण पाहिलं तर ज्या प्रकारे या मॅच मध्ये त्यांच्याकडून अपेक्षित गोलंदाजी झाली नाही. महिंद्रा स्पोर्ट्स नागले टीम टॉस जिंकून निर्णय घेतला होता की गोलंदाजी करणार, परंतु थोडासा उलट ठरत असताना देखील पाहायला मिळालाय. 25 धाव्यांची मोठी सुरुवात मिळाली आणि मोठी सुरुवात आपण पाहिली आहे तर मोठी चालना. आता इथून संघाला मी तर म्हणेन की जरी प्रति ओव्हरमध्ये 10 सरासरी तरी धावा ओढल्या ना, तर मी तर म्हणेन की भरपूर चांगल्या धावा होतील. परंतु इथून दोन्ही बॅटरच्या माध्यमातून जर विचार करायचा झाला तर चांगल्या प्रकारे जितक्या धावा येतील तितक्या धावा मात्र जोडण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. NCC नायगाव अगेन्स्ट गांधी स्पोर्ट्स बरपाडा देखील आपण पाहणार आहोत. चंडिका स्पोर्ट्स जुचंद्र अगेन्स्ट जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा अशी देखील लढत पाहणार आहोत आपण. चला दुसऱ्या षटकामध्ये जाऊया आपण. रोशन पाटील रॉसी 46 यांचा देखील इथे शुभ आगमन झालाय. रोशन या आपल्या देखील सहर्ष स्वागत करतोय. कॅच मात्र सुटला जातोय. विकास वायडा ह्याला दिलंय जीवनदान. अगदी आपण पाहिलं तर हे जीवनदान महागात पडेल. रोशन पाटील आपल्या देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. विजय शट पाटील चषक 2025 मध्ये या रोशन आपलं देखील सहर्ष स्वागत. मंचावर येऊन विराजमान व्हा तुम्हाला विनंती करतोय. भावेश आपण पाहिलं पहिल्या ओव्हर मध्ये 25 खर्च केला. TR नागले टीम मधल्या तर मग आपण पाहिलं रोसे आणि नक्की त्यांचं आगमन. चेंज ऑफ द पेस धीमा हाताळला गेलाय. क्या बात आहे. लोकेश पारदीची कमाल आपल्याला पाहायला मिळते. अगदी जवळ चर्चा करायची झाली तर टीमची टोटल आहे ना ती थोडीशी थांबवण्याचा प्रयत्न असेल. 27 तर सध्या तरी आहेत फलकावर. षटक क्रमांक 2 आहे. विकास वायडा आणि हर्षद लाखात यांच्यामध्ये झालेली या 2 खेळाडूंच्या मध्ये झालेली एक चांगली भागीदारी. या भागीदारीला मात्र एक तोडण्याची संधी आली होती. कॅच ड्रॉप झाला. पण तो कॅच ड्रॉप झाल्यानंतर नुकसान मोठं होऊ शकतं. इथून चांगली खेळी मात्र केली जाईल विकासच्या माध्यमातून, नो डाऊट अबाउट इट, कारण की चांगला खेळाडू आहे हा. लोकेश थोडासा रनअप मध्ये चुकत असताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर मात्र सज्ज होताना पाहायला मिळेल. विकास वायडा यांना दिलेलं जीवनदान येणाऱ्या काळामध्ये हे महागड ठरेल. शॉट ऑन द फुल, परंतु मिड विकेटला झेल पकडलाय. सुंदर मात्र फटका मात्र खेळला होता. हवेच्या अगेन्स्ट मात्र भावेश होता. मला वाटते तिथे भावेश नाही कोण होता भूमित होता आणि भूमीच्या माध्यमातून हा झेल पकडला गेलाय. आणि विकास मात्र आपण पाहिलं त्याला झेलच्या स्वरूपात एकदा जीवनदान मिळालं होतं, परंतु या वेळेला नाही मिळणार. चांगला झेल कंप्लीट केलाय विकासला, केलाय बाद.
हवेत, झेल ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस. कुठेतरी ह्या चुका तुम्हाला नडणार आहेत. बघा, गोलंदाज गोलंदाजीमध्ये पूर्णपणे आपलं सर्वस्व झोकतोय, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये त्याला साथ तितकी फारशी मिळालेली नाहीये. कटचा फटका दर्शवला जातोय. गलीच्या दिशेने खेळाडू आहे, तर पॉईंटचे खेळाडू पुढे सरसावले. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, 2 धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. फेकी थोडीशी खराब आली आहे. धावा 2 मिळतील. अगदी ज्या प्रमाणे आपण पाहिलं इथून क्रिकेट खेळला जाते आता, क्लास कट आणि दर्शवला गेला. हर्षदच्या माध्यमातून कटचा फटका दर्शवला गेला. झेल मात्र हेमंतचा सुटला. तो झेल लक्षात राहील. येणाऱ्या काळामध्ये हा झेल आठवेल, कारण की हेमंत देखील एक पॉवर हिटर खेळाडू म्हणून ओळखला जातोय. दिवसचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. या वेळेला आपण पाहिला तर अल्टी पलटी दे घुमाके, परंतु अल्टी पलटी करण्याचा प्रयत्न झाला होता, पण तो यशस्वी नाही झाला. टीमच्या टोटल जर नजर टाकूया आपण, टीमची टोटल 30च्या घरामध्ये दुसऱ्या षटकामध्ये आहोत आतापर्यंत. एकूण दुसऱ्या षटकाचा जर आपण पाहिलं तर खेळ समाप्त झाला आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 30 धावा. म्हणजे हे षटक आपण पाहिलं तर भरपूर आणि भरपूर चांगलं राहिले. किफायती राहिले. फक्त 5 धावा या षटकामध्ये आल्या. या 5 धावा आपण पाहिल्या तर कशा प्रकारे आल्या, तर तिथे जर मी तर म्हणेन की जिथे एक झेल सुटला होता, तो झेल जर पकडला असता तर त्या 5ही आल्या नसत्या. परंतु चांगली गोलंदाजी, काबिले तारीफ गोलंदाजी मिस्टर लोकेश पारधीची पाहायला मिळाली. 12 चेंडूचा त्या खेळ असेल. किती धावा 12 चेंडू मध्ये यायला हवेत? 30 पाहिल्यात आता पण पहिल्या 2 षटकामध्ये. उर्वरित 2 षटकामध्ये किती येतील? रोहित येतील बॉलिंग ट्रॅकवर. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. रोहित यांचा पहिला चेंडू होता, व्यवस्थित बॅटवर घेता आला नाहीये मिस्टर हेमंतला. हेमंतला एक जीवनदान मिळालं. आता या तिसऱ्या षटकापासून खेळण्याचा जो अंदाज आहे, आपला पारंपरिक खेळ, तो दर्शवण्याचा प्रयत्न हेमंत करत असताना पाहायला मिळेल. चांगला चेंडू हा देखील आहे, सरळ 3 यष्ट्यांच्या वरून ट्रॅव्हल झालाय. हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. कशासाठी अंपायर आहे हा रिव्ह्यू? वाईट साठी. इस्सा आपण बघितला तर हा फेअर डिलिव्हरी असेल. लेग स्टंपच्या वरून चेंडू निघून गेलाय आणि आता डिमांड आपण पाहिली जी बॅटिंग करणाऱ्या टीमची होती, तर मग आता रिव्ह्यू गमावलेला आहे. तो रिव्ह्यू आता मात्र मिळणार नाहीये. बॅटच्या पट्ट्यामध्ये व्यवस्थित कन्वर्ट झालेला फटका निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. हा आलाय षटकार. बघा, 2 चांगले चेंडू पडले होते. यावेळेला भरपूर आणि भरपूर हाफ वॉली मिळाला आणि अशा चेंडूची तर वाट पाहत आहे मिस्टर हेमंत. वाट लावण्यासाठी टीमची टोटल पोहोचले 36च्या घरामध्ये, 36 रन्स. तिसरं षटक ऑन आहे. 3 मध्ये 6 खर्च केल्यात. रोहितकडे गोलंदाजी करण्याची चांगली क्षमता आहे, परंतु चांगलं नियंत्रण त्याला ठेवायला हवं. थोडंसं चुकलं गेलं आता पहा. गोलंदाजीमध्ये रनअपमध्ये पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकहून मात्र येत असताना पाहायला मिळतंय. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण स्पेल फेकण्याची जबाबदारी आहे ना त्यांची, ती पूर्ण देखील करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. यावेळेला मिस टायमिंग शॉट आहे. पॉइंटला खेळाडू मात्र झेल पकडला जाईल. आता मात्र कोणत्याही प्रकारची चुकी झाली नाहीये. हेमंतची विकेट मिळाली. मोठी विकेट, मोठी सफलता. षटकारानंतर झालेलं कमबॅक मिस्टर रोहितचा पाहायला मिळालं आणि महत्वपूर्ण धक्का क्रमांक 2 सह्याद्री स्पोर्ट्स बापानी टीमला मैदानाच्या मध्ये.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये केतन क्रमांक 4. विकेट डाऊन केली आहे नुकतीच रोहितने. बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न. सुंदर चेंडू पाहतोय. चांगला टप्पा पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावर चेंडूची हाताळणी, चांगलं नियंत्रण. बघा रोहितकडे गोलंदाजी करण्याची क्षमता चांगली आहे. मी तर म्हणेन की जर या गोलंदाजाने सराव रेग्युलरली आणि जास्त केला तर नागलेसाठी हा देखील एक अपकमिंग यंगस्टर फ्युचर म्हणजेच आपण पाहिलं तर एक चांगला गोलंदाज बनण्याची नक्कीच धमक या खेळाडूकडे आहे. पुन्हा एकदा पाहिलं आपण चेंडूला टर्न केलं जात आहे, फिरवलं जात आहे. कारण की ज्याप्रमाणे इथून हे चित्र दिसून आलंय एक अगदी आपण पाहिलं तर जो एक षटकार सोडला तर त्याच्या व्यतिरिक्त धाव मात्र पाहिल्यापर्यंत एक्स्ट्रा कोणती दिली नाहीये. एक षटकार मात्र तो पडला परंतु उर्वरित गोलंदाजी सुंदर रोहितची पाहायला मिळाली. सुंदर कमबॅक पाहायला मिळालं. षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. टीमची टोटल 36 धावा. जवळजवळ आपण पाहिलं आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. आज रोशन पाटील आज थोडे रिलॅक्स आहेत कारण की TR नागलेचा मात्र दौरा नाहीये परंतु आज भावेश तर मला वाटते खेळ पाहण्यासाठी आलेत. डेफिनेटली कारण की TR नागलेच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत 5 ते 8 च्या कालावधीमध्ये डे नाईट एक भव्य दिव्य अशी टुर्नामेंटचा नक्कीच आपण पाहिला महासंग्राम जो नागल्याच्या मैदानावर आपल्याला आयशा मला वाटते आयशा कंपाऊंडच्या मैदानावर येताना पाहायला मिळणार आहे. वन ऑफ द बिगेस्ट टुर्नामेंट येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल. 1,00,000 रोख रक्कम फर्स्ट प्राइज मात्र ते पाहायला मिळेल आणि बिग इव्हेंट तो TR नागले घेऊन येणार आहे आणि नक्कीच आनंद मात्र या कामन विभागामध्ये नेहमीच पाहायला मिळेल कारण की क्रिकेटचे चाहते आणि क्रिकेटचे शौकीन कामन क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर भरपूर आहेत. मिसफिल्ड झाले. रनआउटची संधी. ओ खराब थ्रो आलाय. चांगला थ्रोची गरज होती. लगभग केतन हा आपण पाहिलं तर फेम मध्ये देखील नव्हता परंतु काय झालंय की फेकी खराब झाली. रुपेशला चेंडू पकडणं व्यवस्थित कठीण गेलं त्यामुळे संधी मिळाली आणि धावा 2. 38 शेवटचा षटक असणार आहे रुपेश मेढे. बॅट फिरवली होती परंतु थोडासा धीमा आलाय चेंडू. रुपेशकडे आपण पाहिलं तर तितकी गती नाहीये परंतु सटीक लाईन आहे, सटीक लेंथ आहे आणि त्या लेंथ आणि लाईनचा फायदा मिळाला. डॉट. तिसरा चेंडू फुलटॉस होता व्यवस्थित मात्र आपण पाहिला इथे फलंदाजाचे पाय चालत नाहीये. फुटवर्कचा अभाव दिसून आलाय. ज्याप्रमाणे उल्लेख करायचा झाला ना तर क्रिकेट मध्ये फुटवर्क भरपूर महत्वाचं असतं आणि ते वापरणं गरजेची बाब होती. रुपेश मात्र 3 चेंडू फेकतोय 2 धावा खर्च करतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू. बघा पहिल्या षटकामध्ये तब्बल 25 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर आपण पाहिलं की विकासची विकेट गेली, हेमंतची विकेट गेली आहे आणि धाव फलक मध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी थांबवून ठेवलंय. भरपूर मोठा ब्रेक लावलाय. बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न परंतु या वेळेला ही लाईन थोडीशी खराब आहे. वाईटचा इशारा मात्र दिलाय. अगदी आपण पाहिलं तर मग एक धाव मिळेल. टीमची टोटल 39च्या घरामध्ये फेकून झालेले चेंडू आपण पाहिले तर 4. चांगलं कमबॅक झालंय महिंद्रा स्पोर्ट्स टीमचं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेला बॅटवर घेतले चेंडूला परंतु फिल्डर होते ते कॅच पकडला जातोय आणि पाहिलं आपण तर मग विकेट डाऊन होत असताना पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिला तर नक्कीच आपण पाहू शकतो की कॅच पकडले गेले आणि थोडंसं आपण पाहिलं जे डिस्टन्स होतं ते मात्र कव्हर केलंय खेळाडूने आणि विकेट डाऊन.
विकास न्यू बॅटर आडवी बॅट यूज केली आहे. बॅटची कडा आहे की काय नाही तर निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने आपण पाहिली आहे षटकाची झाली आहे समाप्ती इनिंगची झाली आहे समाप्ती. अगदी नजर टाकली आपण तर मग धाव फलक सिमेंट ठेवलंय सिमेंट ठेवलं अगदी आपण पाहिलं तर 39च्या घरामध्ये आणि 40 धावांचं लक्ष सामना जिंकण्यासाठी असेल. धन्यवाद जयेश डुगळे. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग नाण्याची एक बाजू आपण पाहिली नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष पाहिला परंतु दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा पद्धतीने दिलं जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत लोकेश पारधे आणि हितेश कोदे. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर मग 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात.
यावेळेस आपण पाहिलं तर फटका सुंदर आहे ऑन साईडला, परंतु तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. आणि विकेटचं बदल झालेलं आहे या ठिकाणी. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर मग 2 धावा कंप्लीट केल्या होत्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, परंतु झेलच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर मग फलंदाज बाद झालेला आहे लोकेश. आता मात्र नंबर 3 वरती अंकुश डोकफोडे नवसा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला. चाळीस धावांचं टार्गेट मात्र पूर्ण करायचं आहे. डाव्या हाताचा बॅटर अंकुश. यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी ऑन साईडला, चेंडू निघून गेलाय लॉंग ऑन बॉर्डर लाईन. शपा आहे सीम आरे शपार आणि आलाय हा अंकुशच्या बॅट मधनं महत्वाचा षटकार. 6 धावा. काय जबरदस्त टायमिंग यावेळेस पाहायला मिळालं. जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलेला बॅटर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला अंकुश डोकफोडे आणि त्याच्या बॅट मधनं आला हा षटकार आणि षटकाराच्या साहाय्यानं धाव फलक आपण पाहिलं तर मग पोहोचलं गेलंय 8 एकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग जाक्यानं पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला होता. पायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव फलकावरती ऍड केली जाईल. टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोचली गेली आहे 9 या कड्यावरती. लक्ष आहे 40 धावांचं आणि या 40 धावांचा पटलाग पूर्ण करत असताना पहिली विकेट मात्र एक डाऊन झाले, परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग अंकुशने चांगला खेळ केलाय. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर मग हितेश कोदेशच्या बॅट मधनं येतोय हा चौकार आणि चौकारानं धावसंख्येचा देखील बदलला आहे आकार. धावसंख्या मात्र यावेळेस पुढे सरकली आहे, ती म्हणजेच 13 वरती जाऊन पोहोचते. ग्रुप ग्रामपंचायत पोमण विद्यमान सदस्य पद्मजी शेळका साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालेला आहे आणि त्यांना मी विनंती करतोय आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आपण या ठिकाणी पाहतोय. रोशन पाटील दादांचं देखील शुभागमन झालेलं आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यावेळेस हवाई हल्ला पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता हितेशनं, परंतु आपण पाहिलं तर मग फटका फसला गेला. मात्र झेल लॉंग ऑन एरियामध्ये पकडला गेला. हर्षद होते त्या ठिकाणी आणि हर्षदच्या माध्यमातून झेल मात्र पकडला गेला. जवळजवळ आपण पाहिलं तर मग पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न झालाय. धाव फलकात धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 13. वेलकम या ठिकाणी आपण पाहिलं तर मग ग्रुप ग्रामपंचायत पोमनचे विद्यमान सदस्य पद्मजी शेळका साहेबांचं आमच्या मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय मान्य श्री विजय शेठ गोविंद पाटील चषक 2025 हा महासंग्राम आणि या स्पर्धेचं जबरदस्त नियोजन केलेलं गेलं आहे, ते म्हणजेच गावदी स्पोर्ट शिलोतर संघानं. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग एन्जॉय स्पोर्ट वेलकडी संघाने मात्र सुपर 4 मध्ये धडक मारली आहे. कालचा दिवस आपण पाहिला तर मग त्यांच्या नावावरती राहिला गेलाय. कालच्या दिवसामध्ये देखील एकंदर 12 संघ आपण इन ऍक्शन मध्ये ह्या मैदानावरती पाहिले होते आणि आज देखील इन ऍक्शन मध्ये 12 संघ आपण पाहतोय. जवळजवळ आपण पाहिलं तर हा मॅच क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो पहिल्या फेरीतील चौथा. सह्याद्री स्पोर्ट बापाने वर्सेस महेंद्र स्पोर्ट नागळे. आता मात्र नंबर 2 चं षटक टाकण्याकरिता हेमंत आलेत, हेमंत लाखात. हेमंत लाखातचा हा पहिला बॉल. ओ हो हो हो, यावेळेस आपण पाहिलं तर अंकुश
ऑन स्ट्राईक वरती होते आणि बॅट तर अगदी वेगाने फिरवली होती अंकुशनं. यावेळेस आपण पाहिलं तर मग ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी नेम धरून गेम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, परंतु आपण पाहिलं तर मग जवळून एक सुरटी धाव ही पूर्ण केली गेली आणि या धावेनं धावफलक आपण पाहिलं तर मग धावफलक जाऊन पोहोचला आहे 14च्या घरामध्ये. 14 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रयत्नानं सातत्य या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाहीये. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चांगले प्रयत्न केले जात आहेत. 14 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. सुरुवातीला दोन बॅटर आपण पाहिले होते, लोकेश पारधी आणि हितेश कोदे याला सुरुवात मात्र चांगली करून दिली आहे, परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर अंकुश आला. अंकुशने देखील चांगली बॅटिंग केली आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये विशाल कोदे आलेत. सध्या तरी त्यांना आपण ऑन स्ट्राईक वरती पाहू शकता. विशाल कोदे एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहेत. सातत्याने त्यांचा देखील वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये चांगला इतिहास राहिलाय. हेमंत लाखाचा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा वाईड बॉल आहे आणि निश्चितच तिसऱ्या अंपायरची मागणी या ठिकाणी केली आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं हा रिव्ह्यू घेतला. आउटफील्ड अंपायरच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग वाईड बॉल देण्यात आलाय. येस, हा वाईड बॉल आहे. यावेळेस आपण पाहिलं तर बॅटची लिडिंग एज आणि काम तमाम या ठिकाणी आपण पाहिलं तर मग विशाल कोदे देखील झाले आहेत बाद. स्वतःला सावरायला हवं होतं विशाल कोदेला, परंतु अतिघाई संकटामध्ये नाही. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता आणि निश्चितच त्याला छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला आणि आपण पाहिलं तर मग यष्टीरक्षकच्या भूमिकेमध्ये विकास वायडा होते. काय जबरदस्त झेल मात्र त्यांनी पकडला. विकास वायडा यांच्याबद्दल सांगायचं गेलं तर मग वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे विद्यमान कार्याध्यक्ष आहेत आणि कार्याध्यक्ष या पदावर सातत्याने त्यांची देखील चांगली कामगिरी राहिली आहे वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये. यश म्हशेकर निव्व बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना दिसत आहेत. 40 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. 15 धावा सध्या तरी धाव फलकावरती लागल्या गेलेत. चेंडू टाकून झालेत ते म्हणजेच 3 चेंडूंचा खेळ मात्र संपन्न झाला. यश ऑन स्ट्राईक वरती आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा त्याने देखील प्रयत्न केला होता, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर हा बॉल देखील आपण पाहिला तर आउटसाइड द ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता आणि थोडा आपण बॉल पाहिला तर मग खूपच जास्त बॉल हा बाहेर जरूर पाहायला मिळाला. वाईट बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग आणखी एका विकेटचं पतन. सेन्सेबल क्रिकेट या ठिकाणी खेळायला हवं आहे. अगोदर आपण पाहिलं तर अंकुश डोकफळे आल्या आल्या त्याच्या बॅट मधनं षटकार आलाय, परंतु त्याला मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती उभं केलंय. कदाचित एक चांगले खेळाडू वृत्ती या ठिकाणी दाखवली असती, सिंगल धाव काढून मात्र त्याला स्ट्राईक दिलेली असती, परंतु नाही. जे बॅटर येत आहेत ते मात्र थोडंसं अतिरिक्त करण्याचा प्रयत्न करतात, स्वतःवरती जास्त विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करतायत, मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न त्यांच्याकडे सातत्याने केले गेले आणि बॅक टू बॅक मात्र फलंदाज बाद झालेत. रुपेश मेढे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होत आहेत.
षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर रुपेश मेढे ऑन स्ट्राईक वरती. फुटवरचा अभाव पाहायला मिळाला नाहीये. अगदी जाग्यावरने खडे शॉट खेळण्याचा प्रयत्न रुपेश मेढेने केला होता. कदाचित बॉलच्या रेंज मध्ये येऊन शॉट खेळले तर निश्चितच चांगल्या धावा येऊ शकतात. षटकातील पुढचा बॉल. हॅपटॅकर बॉल होता यावेळेस मात्र शॉट मिड ऑफला मात्र चेंडूला ढकललं. एकदा वेगाने पूर्ण केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो हो हो, चेंडूची फेकी आपण या ठिकाणी पाहिली तर कदाचित नॉनस्ट्राईक एंड वरती आले असते तर मग संकटामध्ये सापडेल असता फलंदाज अंकुश. परंतु आपण या ठिकाणी पाहिलं तर मग 2 धावा रुपेश मेढेने देखील पूर्ण केल्यात आणि या 2 धावेनं टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचले 18च्या घरामध्ये. 18 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला जरूर मिळाल्यात. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 विकेट आणि फक्त 5 धावा खर्च केल्या गोलंदाज हेमंतनं. आणि आता मात्र 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्याकरता अजून सुद्धा धावांची गरज आहे, ती म्हणजेच 22. बारा चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर अजून सुद्धा धावांची गरज आहे, ती म्हणजेच 22. 11च्या सरासरीने अजून सुद्धा धावा बनवायचे. विकास मसे बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. राऊंड द विकेटला पहिला बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू आपण पाहिला तर डाव्या एसटीच्या बाहेर मात्र टाकला गेलाय. वांतच्या सुरूमध्ये 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 1 ने पुढे सरकले 19 आकड्यावरती. 12 चेंडू, आता मात्र 21 ची गरज. विकास मसे एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मग हॅपटॅकर बॉल होता ऑन साइडला. चेंडू चालला फाईन लेगच्या दिशेने. एकदा वेगाने पूर्ण केले. दुसरा धावेचा प्रयत्न या ठिकाणी. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर मग अंकुश हा खेळाडू मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. कारण मैदानाच्या आतमध्ये इन करायचं होतं ते म्हणजेच भावेश ठाकरेला. कारण सध्या तरी आपण पाहिलं तर मग भावेश ठाकरे इन्फॉर्म खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या टच मध्ये. कॉमन प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर मग एक मोठा कारनामा त्यांनी देखील केला. एक बाईक त्याने देखील मिळवली आहे आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये. मॅन ऑफ द सिरीज म्हणून आपण पाहिलं तर मग कॉमन प्रीमियर लीग जो मोठा एक बिग इव्हेंट आपण पाहिला होता, बिग शो, त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर एक जबरदस्त खेळ त्याच्याकडनं पाहायला मिळाला. आणि TR नागले या संघामधून निश्चितच कॉमन प्रीमियर लीग मध्ये तो खेळताना जे असोसिएशन आहे त्यामध्ये तो खेळताना जरूर पाहायला मिळाला होता. हो हो, यावेळेस आपण पाहिलं तर मग पहिल्याच बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आपण पाहिलं तर यावेळेस बॉलच्या मेरिट मध्ये येऊन खेळणं खूप गरजेचं होतं. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता.
हॅपटॅकर बॉल उडवला ऑन साईडला निघून जाईल बॉल ऑन लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार. भावेश ठाकरेच्या बॅटमन आलाय हा षटकार आणि टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोचले गेले 27 आकड्यावरती. आता मात्र 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. आज आपण पाहिलं तर मग टीम सह्याद्री स्पोर्ट बापाणे संघामध्ये विनोद रायाची थोडीशी मात्र कमतरता जाणवते, कारण विनोद रायाचा विचार केला तर एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे सह्याद्री स्पोर्ट बापाणे संघाचा, आणि आज प्लेइंग 11 मध्ये त्याची मात्र कमतरता थोडीशी जाणवली गेली आहे. भावेश ठाकरेच्या बॅट मध्ये आला आहे एक षटकार आणि षटकारानं टीमची टोटल आपण पाहिले तर मग 27 धाव फलकावरती पाहायला मिळाल्या आहेत. पुन्हा एकदा हॅपटॅकर बॉल. असे बॉल जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये टाकले तर भावेश ठाकरे सोडणार नाहीये. आणखी एक महत्वाचा षटकार या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच बॉल होता, फुल केलं, फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर गोल केलंय 6 धावांकरिता. आणि या षटकाराच्या साहाय्याने टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचली आहे 33 आकड्यावरती. अजून एक आणि या ठिकाणी आपण पाहिले तर मग षटकारांची तिगडी. यस पंच काय डिसिजन आहे? यस षटकार आहे, म्हणजे षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली आहे भावेशनं. आणि या षटकाराच्या सहाय्याने टीमची टोटल आपण पाहिली तर मग 39 आकड्यावरती. आता मात्र एका धावेची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. यावेळेस आपण पाहिलं तर मग सिंगल धाव ही कंप्लीट केली गेली आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग सामना जिंकलाय तो म्हणजेच महेंद्र स्पोर्ट नागालँड टीमनं. हायलेक सह्याद्री स्पोर्ट बापाणे, विकास वायडा फ्रॉम टीम आपण पाहिली, हायलेक हेमंत लाखात, हायलेक हर्षद. अतिशय चांगला खेळ आपण देखील या ठिकाणी केला, परंतु आपण पाहिलं तर मग क्रिकेट आहे, कुणाला हसावं लागतं तर कुणाला रडावं लागतं. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग मॅन ऑफ द मॅचचा